कल्पना करा, पहाटेची वेळ आहे, धुक्याने भरलेले डोंगर, हजारो मेंढ्यांचा कळप, हातात लांब काठी, अंगावर काळी घोंगडी आणि चेहऱ्यावर कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी. ही ओळख आहे एका अशा समाजाची ज्याने हजारो वर्ष निसर्गासोबत जगण्याची कला जपली, ज्याने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला आणि ज्याने इतिहासात अनेक पराक्रमी व्यक्तिमत्व घडवली. हा समाज म्हणजे धनगर समाज. पण धनगर समाजाचा इतिहास नेमका किती जुना आहे? धनगर या शब्दाचा अर्थ काय? होळकर घराण्याचा या समाजाशी काय संबंध आहे? धनगर समाजाने महाराष्ट्रासाठी नेमके काय योगदान दिले? आणि आजही हा समाज आपल्या हक्कांसाठी संघर्ष का करत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण कदाचित या व्हिडिओनंतर धनगर समाजाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. मानवाने शेती शिकण्यापूर्वी त्याने प्राण्यांना पाळायला सुरुवात केली. गाय, मेंढी, शेळी हेच त्याचे सर्वात मोठे धन होते. ज्याच्याकडे जास्त पशुधन तो अधिक श्रीमंत. याच काळात पशुपालन करणारे अनेक समुदाय भारतात निर्माण झाले. त्यापैकीच एक धनगर समाज. आजही अनेक इतिहासकार असे मानतात की धनगर समाजाची मूळ ओळख म्हणजे पशुपालन. मात्र धनगर समाजाचा आजच्या स्वरूपातील इतिहास नेमका किती जुना आहे याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. कारण प्राचीन भारतात जातींपेक्षा व्यवसायाला अधिक महत्त्व होते आणि पशुपालन करणाऱ्या अनेक समूहांचा पुढे वेगवेगळ्या समाजांमध्ये विकास झाला. धनगर हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात मेंढ्या, घोंगडी, काठी आणि डोंगर दऱ्यांमधून फिरणारे कळप. पण धनगर या शब्दाचा अर्थ काय? याबाबत अनेक मते आहेत. काही विद्वानांच्या मते धन म्हणजे पशुधन आणि त्या धनाचे रक्षण करणारा धनगर. तर काही संशोधकांच्या मते हा शब्द वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधून विकसित झाला. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, धनगर समाजाची ओळख ही पशुपालनाशी अतूटपणे जोडलेली आहे. धनगर समाज म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती घोंगडी. पण घोंगडी म्हणजे फक्त चादर नाही, ती आहे संघर्षाचं प्रतीक. उन्हात सावली, थंडीत ऊब, पावसात संरक्षण आणि प्रवासात बिछाना एकच वस्तू आणि असंख्य उपयोग. घोंगडी तयार करण्यासाठी लागणारी लोकर स्वतःच्या मेंढ्यांपासून मिळायची. म्हणूनच घोंगडी हा फक्त कपडा नसून धनगर समाजाच्या स्वावलंबनाचा इतिहास आहे. धनगर समाजाचा इतिहास सांगताना एक नाव कायम पुढे येतं, मल्हारराव होळकर. लोकपरंपरा आणि अनेक ऐतिहासिक नोंदींनुसार होळकर घराण्याचा संबंध धनगर समाजाशी जोडला जातो. मल्हाररावांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारात मोठे योगदान दिले आणि त्यांच्यानंतर अहिल्याबाई होळकर भारतीय इतिहासातील सर्वात न्यायप्रिय आणि लोकाभिमुख राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. काशीपासून रामेश्वरमपर्यंत अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि विहिरी त्यांच्या कार्याची साक्ष आजही देतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशाच इतिहास, समाज, राजकारण, चालू घडामोडी आणि चर्चेतील प्रत्येक विषयामागचं खरं चित्र समजून घेण्यासाठी विषय आताच आला, आताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटेन एका नव्या विषयासह, नव्या माहितींसह आणि प्रत्येक चर्चेतील विषयामागचं खरं चित्र घेऊन. तोपर्यंत पाहत रहा विषय आत्ताचा. धन्यवाद.